स्टार्ट झाल्या जालो 18 तारखेच्यान 28 तारीख पर्यंत आहा आणि हांगा सध्या खंयचे खंयचे स्टेट दिसून आयिल्ले आसा. ऑल ओव्हर इंडियाच्यान अरावंड टोटल 5000 एंट्रीज आहा. ही आमची 10 मीटर, त्याच्या सकयल 50 मीटर आणि ते सायडीक 25 मीटर. ओके. हे टोटल मिळून सगळे 5000ची एंट्री आहा भुरग्यांची. प्लस तेंच्या वांगडा पॅरंट्स आहा. सेकंड थिंग सगळे म्हणजे बरे शूटर आहा, नवे शूटर्स आहा. हे जाल्या उपरांत तांकां क्वॉलिफायींगूय वचना. एकंदर कितले दीस पर्यंत चलताय तुमचे? हे टोटल 12 दिसाचो आहा. ओके. मागीर तेंचेर आतां सध्या ते इतले लोक येतात तेंचे राहण्याची बी सोय कशी आहा? तेंचे एक्चुअली हांगा क्लोज बाय जितके लोक रेसिडन्स कोण दितात तांकां हॉटेल्स आहा. म्हणजे टोटली सगळीं हॉटेलां मेजर ह्याच्यामध्ये फूल आहा. अरावंड 15 ते 20,000 लोक आसात. ओके. हांगा कशा पद्दतीन खेळ जाता म्हणजे तेचेर डिटेल मातशें? हे एक 10 मीटर म्हणजे एक एअर पिस्टल आणि एअर रायफल असता तितून जाता. सकयल फायर आर्म आसता 50 मीटर 3P आणि ताका प्रोन पोजिशनाक म्हणटा. पिस्टलान रॅपीड फायर आणि 100 फायर आसता. ओके. कशें पूर्ण भाई म्हाका सांग हांगा कितले रेंजी मेरेन सुरू आसा आणि इव्हेंट केन्ना स्टार्ट जाले आनी केन्ना काबार जातले एकंदर डिटेल? हांगासर टोटल 3 रेंजी आहा. ते म्हणजे 10 मीटर 25 मीटर आणि 50 मीटर. आणि हेजी इंडिया ओपन कॉम्पिटिशन आहा ते स्टार्ट जाला 18 तारखेच्यान अप टील 28 पर्यंत चलतलो ऑगस्टाच्या. हांगा जे पार्टिसिपेट आसात खंयचे खंयचे आसात? हांगा आतां जे पार्टिसिपेशन आसा ते ऑल ओवर इंडिया म्हणजे फ्रॉम साऊथ टू नॉर्थ म्हणजे एवरी स्टेट्स आसा. प्लस इवन आर्मी, IAS, IRS मागीर CIS, नेव्ही सगळे जाण. ओके. एकंदर कशा पद्दतीन इव्हेंट सुरू आसा हांगा? इव्हेंट हो आमचो ओपन इंडिया इव्हेंट म्हणटा पळय तो फर्स्ट टायम गोंयांत जाला. जेच्या कडेन फायर आर्म सुद्दां आमी चालू केला. हे 25 मीटर तुवें पळयलां आसतलें सकयल 50 मीटर चलता आणि 10 मीटर हे एराचो. सो 18 ते 28 एकंदर दरम्यान ह्या दरम्यान चालू आसा आणि बऱ्या भशेन बरो सगळ्यांचो सपोर्ट बरो चलता. ह्या इव्हेंटाक खंयचे खंयचे स्टेटीच्यान आयिल्ले लोक? ह्या इव्हेंटाक हरियाणा, राजस्थान, दिल्ली, इन शॉर्ट सांगचे थ्रू आउट इंडिया आणि हांगा जे क्वॉलिफाय जावन वतले पळय ते नॅशनलाक खेळटले. सो दीस इज अ क्वॉलिफिकेशन मॅच फॉर द दोज हू प्लेइंग फॉर द नॅशनल. गोंयान फर्स्ट हांगाच मांद्रे हांगा हे शूटिंग हबानूच हे इव्हेंट जाता. हय आणि ह्या शूटिंग हबान फर्स्ट टायम हे जाल्या. ओवरऑल आतां जे लोक येतात पळय तेंचे कशी सोय रावपाची रावपाची म्हणजे कशी आसा फेडरेशन ऑर्गनायज करता. नॅशनल रायफल ऑफ असोसिएशन ऑफ इंडिया आसा पळय ते ऑर्गनायज करता. बाकी ज्या प्लेसीस सपोज दिल्ली जाले जाल्यार दिल्लीच्या रेंजीर ते घेता. पण जे रावपाची तेंची जी सोय आसता ते हर शूटर आपल्या आपल्या हितून करतात. आमचे जे ऑफिशियल येतात भायसून तांकां NRI अरेंज करतात. डॉक्टर अशोक आपल्याला कसं वाटतं आपल्या इथे येऊन? आम्ही पुण्यावरून आलो. आज माझ्या मुलीचं कॉम्पिटिशन प्री नॅशनल. तर मी बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी मी गेलो होतो रेंजवर. पण ही रेंज पाहून खूप एक्सलंट रेंज आहे. खूप स्पेसियस आहे. पूर्ण सगळे इक्विपमेंट्स आणि सगळ्या गोष्टी डिस्प्ले स्कोर ते 5-6 मोठे डिस्प्ले आहेत. त्यानंतर कॉमन एक मोठा डिस्प्ले आहे तुमचं कंटिन्यूस स्कोरिंग खालीवर होताना दिसतं आहे. तेही खूप छान वाटलं. ते मी असं बाकी ठिकाणी कुठं आत्तापर्यंत पाहिलं नव्हतं. बाकी पार्किंगची सोय चांगली आहे. निसर्गरम्य ठिकाणी आणि शांततेमध्ये तुम्ही फार चांगलं शूटिंग या यश शूटिंग हबमध्ये करू शकता मला खात्री. मेरा नाम करण सिंह है, मैं हरियाणा से हूँ. .22 में इंटरनेशनल प्लेयर हूँ. यहाँ के वेदर और उसके हिसाब से देख के जो बनाई है रेंज बहुत बढ़िया है. वेदर कंडीशन बहुत अच्छी है शूटिंग के लिए. एटमॉस्फेयर बहुत अच्छा और रेंज बहुत प्यारी है. 50 मीटर 10 मीटर एंड 25 बहुत ही बढ़िया. थैंक यू.